एक तर तुम्ही म्हणाल की असं का, तर तो सहसा तुमच्या याच्यात डिस्टर्ब करत नाही. त्याचं चांगलं कार्य आता मी तुम्हाला सांगते. मेटा काय करतो, तुम्ही काय क्वेश्चन काय आलाय आणि तुम्ही काय आन्सर देता याच्यावरून तो शिकतो की हा माणसाने हा क्वेश्चन घेतलाय आणि याला असं आन्सर केलंय, म्हणजे असं आन्सर करायचं असतं हे तो शिकतो. जसं मी म्हटलं की एआयला आपण मशीनला ट्रेन करतो, तर एकदा त्याला सांगितलेलं आहे की हे घे आणि याच्यातून तू शिक, असं डेव्हलपरने सांगितलेलं आहे. त्याच्याकडून तो सतत 24 तास शिकत असतो. म्हणजे बघा, आपली शिकण्याची कपॅसिटी आणि एआयची शिकण्याची कपॅसिटी किती जास्त आहे. त्यामुळे तो फटाफट फटाफट पुढे पुढे जातो आणि त्याच्याकडून त्याने म्हणून बघा, तुम्ही जर ChatGPTला कोणताही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला कधीही निगेटिव्ह उत्तर देणार नाही. वा खूप छान प्रश्न विचारलास वगैरे असं करून पुढे जाईल. याचा अर्थ त्याला सांगितलेलंच आहे की नेहमी तू पॉझिटिव्हच राहायचं, निगेटिव्ह द्यायचं नाही. लक्षात आलं? तर या प्रकारे हा बिग डेटा म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. बिग डेटा याचा अर्थ क्षणाक्षणाला येणारा डेटा. आता याच्या पुढे पण, आता हे काही तुमच्याशी संलग्न नाही आहे तरी सुद्धा सांगते की जी पुढची मुलं आहेत त्या मुलांना बिग डेटामध्ये छान आहे. जर तुम्ही कम्प्युटर साईट घेतलेली असेल ज्या एखाद्या मुलाने, तर त्यांना बिग डेटामध्ये काम येणार. कारण सतत आता आपण सगळेच ऑनलाईन असतो आणि सगळा डेटा